लहरी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून 20 जुलैपूर्वी पेरणी न झाल्यास खरीप वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असते. मात्र मान्सूनचे आगमन तब्बल 1 महिना लांबणीवर गेल्याने बळीराजा धास्तावला होता. आता सुरू असलेल्या पावसात पेरणीसाठी कात नसल्याने आता खरीपाच्या पेरणीची आशा कमी होत आहे. शेती तज्ज्ञांच्या मते 20 जुलैपूर्वी पेरण्या होणे आवश्यक आहे. मात्र सध्या सोसाट्याचा वारा आणि पावसाची उघडझाप यामुळे पेरणी करावी का थांबावे अशा संभ्रमावस्थेत बळीराजा अडकला आहे. 1 महिन्याचा पगार इकडे तिकडे झाला की महिन्याचे गणित बिघडले म्हणणारी नोकरदार आपण बघतो. आता 1 महिन्याने उशिरा खरीप पेरणी होईल, त्यामुळे किती पीक हाताला येईल अशी शंका उपस्थित होत असल्याने जगाच्या पोशिंद्याचे वर्षाचे गणित कोलमडताना दिसत आहे. काही ठिकाणी ठिबक तुषार सिंचनावर ओलिताखाली असलेल्या क्षेत्रात ऊस, सोयाबीन, भुईमूग टोकणी केली आहे. पण खरीप पिकांची पेरणी वेळेत झाल्यास योग्य उतारा मिळतो. पेरणी लांबल्याने हातातोंडाशी येणारे पीक ऐन हत्तीच्या पावसात सापडते. तसेच खरीप लांबला तर रब्बीच्या हंगामावर परिणाम होतो. अशा विचित्र अवस्थेत बळीराजा अडकला आहे. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे 12-13 मेपासून ते मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे ह्या वर्षी लोकांनी सुरुवातीला पुन्हा दिवसातच लोकांनी जाणं तयार करून सगळ्या वगैरे सोडल्या ऊसासाठी. पण यंदा असं झालं की पावसाने दडी मारल्यामुळे ना शेतकऱ्याची शेतीची सगळी मशागत तयारी झाली असताना सुद्धा तरीसुद्धा पाऊस लांबल्यामुळे, पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची पेरणीची जी काही यंत्रणा जी झाली पाहिजे होती, यंत्रणा पेरण्या व्हायला पाहिजे होत्या, त्या पेरण्या अगदी झालेल्या नाही. पाऊससुद्धा असा पुन्हा असा इतका झालेला नाही. त्या प्रमाणात पाऊस पडायला पाहिजे. जमिनीखाली 5 ते 6 इंचावर माती पाणी होणार पाहिजे. त्या पद्धतीने पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा सगळं किती आर्थिक अडचणींना तोंड द्यायची वेळ आलेली आहे. मशागत केलेली आहे. आता परत आणि एकदा शेतीला ऊस लावताना परत आणि सऱ्यातनी दातरी मारून सऱ्या उजरवायची वेळ लागलेली आहे. त्यामुळे आणि पेरणी आपल्या इकडे लोक सोयाबीन, शेंगा, उडीद, चवाळी, मूग अशा सगळ्या प्रकारचे धान्य पिके घेत होती. परंतु यंदा पावसाने दडी मारल्यामुळे सगळी पिकं आता पुढच्या शाळू पेरण्याला आता अडचण होत आहे. पुढे गेल्यामुळे सगळं शेतीची अवस्था